तर हा जो भाग आहे आपला की कह म्हणजे कोण, का म्हणजे कोण आणि किम म्हणजे काय. तर आता इथं बघूया आपण एशह आणि सह जवळ असेल आणि पुल्लिंग असेल तर त्याला येशह म्हणतो. माईक ऑफ करा तिकडून. सह, सह म्हणजे तो. दूर असेल आणि पुल्लिंग असेल तर सह म्हटलं जातं. समृद्धी येते लक्षात? हो. हा. एषः असीमः, हा असीम. एषः चलती, हा चालतो. कह चलती, कोण चालतो. गीतांजली माईक ऑफ कर ना. एषः असीमः चलती, हा असीम चालतो. कुणाचं माईक ऑफच होतं. कोणाचा आहे एक मिनिट मला पाहू द्या बरे माईक. समृद्धी माईक तुझा चालू आहे, ऑफ ठेवा. समृद्धी माईक ऑफ ठेवा. माईक ऑफ ठेवा. हा. तर एषः असीमः, हा असीम. एषः चलती, हा चालतो. कह चलती, कोण चालतो. आणि एषः असीमः चलती, हा असीम चालतो. पुढे सह प्रसादः, तो प्रसाद. सह धावती, तो पळतो. कह धावती, कोण पळतो. सह प्रसादः धावती, तो प्रसाद पळतो. आता त्याच्यानंतर हे खालचे वाक्य आपण पाहूया. योगेशः धावती, योगेश पळतो. अर्जुनः गच्छति, अर्जुन जातो. मेघः वर्षति, ढग पाऊस पाडतो. सिंहः गर्जति, सिंह गर्जना करतो. समृद्धी, आता याचं सांगा बरं एवढ्याचं तू सुरुवातीचं वाक्य वाचायचं ना अर्थ सांगायचं. चुकलं तर काही हरकत नाही, मी सांगतो परत आणखी समजून. खूप काळजीपूर्वक ऐकायचं. एषः हां. एषः असीमः, हा चालतो. एषः नाही चलती, नाही. हा एषः असीमः, आ, एषः असीमः, हा हा असीम. हा. एषः चलती, हा चालतो. कह चलती, कोण चालतो. एषः असीमः चलती, हा असीम चालतो. खूप छान सांगितलेलं आहे. आता ऋषिकेश, इकडचं 2 नंबरच्या कोष्टकातलं तू वाक्य वाचायचंय, अर्थ सांगायचंय. आणि हे पहा, चुकलं हरकत नाही, घाबरायचं नाही, वाचन व्यवस्थित करायचं. आणि आपल्याला चुका झाल्या की लगेच मी समजून सांगणार आहे. हां. सह प्रसाद, प्रसाद, त्या दच्या पुढे ती जे प्रसाद. हां 2 डॉट दिसतात ना, त्याला विसर्ग म्हटलं जातं बेटा. आणि त्या विसर्गाचा उच्चार कसा करायचा, त्याच्या अगोदर आलेल्या स्वरांसारखा. सहप्रसाद, तो प्रसाद. चला दुसरं वाक्य. हा. सह धावती, हां तो अर्थ. पळतो. व्हेरी गुड, छान. कह कह धावती, कोण पळतो. वा, सुंदर. सह प्रसाद धावती, प्रसाद नाही रे बाळा, प्रसाद. तो प्रसाद पळतो. प्रसाद, सह प्रसाद धावती, तो प्रसाद पळतो. छान. आता खालची. धावतो. हां. आता खालचे 4 वाक्य कोण सांगणार आहे. गीतांजली, वाक्य वाचायचं आणि अर्थ सांगायचं. उच्चार सावकाश होऊ द्या, काही हरकत नाही. योगेश धावती, योगेश पळतो. अर्जुन गच्छति, अर्जुन जातो. मेघ वर्षती, ढग पाऊस पाऊस पाडतात. पाडतो. सिंह गर्जती, वर्षती म्हणजे सिंह गर्जतो. हां, ढग पाऊस पाडतो. ठीक आहे. चला, खूप छानपैकी सांगितलेलं आहे. आता इथले शब्दांचं उच्चारण मी करून दाखवतो, त्याच्यानंतर तुम्हालाही उच्चारण करायचं आहे. पुन्हा छात्रः, गिरीशः, सिंहः, मयूरः, काकः, गजः, मूषकः, शुनकः, शुकः, शिक्षकः, बालकः, अश्वः, मर्कटः. आणि प्रत्येक पेजवरल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ कळाला पाहिजे, वाक्याचा अर्थ कळाला पाहिजे.
नाही, मी तर समजून सांगतोय, पण ते तुम्हाला जर नाही लक्षात राहिलं तर विचारायचं पुन्हा पुन्हा, काही हरकत नाही. ठीक आहे. आता इकडचे वाचन करून दाखवतो मी. पठती, गच्छती, आगच्छती, लिखती, खादती, उपविशती, उत्तिष्ठती, पिबती, पश्यति, नृत्यति, खेलती, गायती, नमती, उत्पतती, वदती. आता हे जे वाचले बेटानो हे आहेत क्रियापद. आणि संस्कृतमध्ये कसं असतं, क्रियापद पुल्लिंगात स्त्रीलिंगात आणि नपुंसकलिंगात तेच वापरले जातात. उदाहरणार्थ ऋषिकेशः पुस्तकं पठती, ऋषिकेश पुस्तक वाचतो. समृद्धी पुस्तकं पठती, बघा दोन्ही वाक्यात पठती वापरलं, पण अर्थ काय झाला, समृद्धी पुस्तक वाचते, वाचतो वाचते. गच्छती, जातो जाते. आगच्छती, येतो येते. लिखती, लिहितो लिहिते. खादती, खातो. उपविशती, बसतो. उत्तिष्ठती, उठतो. पिबती, पितो. पश्यती, पाहतो. नृत्यती, नाचतो. आता गीतांजली नृत्यती, गीतांजली नृत्य करते. ऋषिकेशः नृत्यती, ऋषिकेश नृत्य करतो. मराठीमध्ये करतो करते. ठीक आहे. खेलती, खेळतो. गायती, गातो. नमती, नमस्कार करतो. उत्पतती, उडी मारतो. वदती, बोलतो किंवा बोलते. आता इकडे डाव्या बाजूचे शब्द. छात्र म्हणजे विद्यार्थी, गिरीश म्हणजे गिरीश, सिंह म्हणजे सिंह, मयूरः म्हणजे मोर, काकः म्हणजे कावळा, गजः म्हणजे हत्ती, मूषकः म्हणजे उंदीर, शुनकः म्हणजे कुत्रा, शुकः म्हणजे पोपट, शिक्षकः म्हणजे शिक्षक, बालकः मुलगा, अश्वः घोडा, मर्कटः माकड. ठीक आहे. इथंपर्यंत समजलं सगळ्यांना अर्थ वगैरे. ऋषिकेश, समृद्धी, गीतांजली. हां, तरी तरी आता मी काय करतो, तुम्हाला विचारतो, बघूया आता किती लक्षात राहिलं. लगेच बघावं लागतं. हां, मयूरः म्हणजे काय समृद्धी? मोर. मोर. आणि मोर. छान. शुकः म्हणजे काय? शुकः म्हणजे काय? शुकः म्हणजे काय? शुकः म्हणजे काय येतं? पोपट. छान छान, पोपट. व्हेरी गुड, सुंदर सांगितलं. गीतांजली, मूषकः म्हणजे काय? उंदीर. उंदीर. शुनकः म्हणजे? कुत्रा. व्हेरी गुड. हे बघा, संस्कृतमध्ये सगळ्यात अगोदर आपल्याला उच्चारण करता आलं पाहिजे, त्याच्यानंतर बघून न पाहता लिहिता आलं पाहिजे. नंबर 3, शिक्षकांनी शाळेतले असतील, ट्युशनमधले असतील, विचारल्यानंतर तोंडी सांगता आलं पाहिजे किंवा आईवडिलांनी विचारल्यावर सांगता आलं पाहिजे, वाचता आलं पाहिजे. आणि नंबर 4, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पेपर सोडवता आला पाहिजे, परीक्षा. ठीक आहे. ही एक गोष्ट ध्यानात असू द्या. आता इकडे ऋषिकेश, लिखती म्हणजे काय रे बेटा? लिहिणे. हां, लिहिणे. नाही बेटा, मी काय सांगितले मग? पठती म्हणजे वाचतो ऑब्लिक वाचते. ऋषिकेशः पठती, ऋषिकेश वाचतो. ठीक आहे. प्रियंका पठती, प्रियंका वाचते. तसं मी तुला प्रश्न विचारला, लिखती म्हणजे काय? लिहितो. हां, ऑब्लिक करून सांग की, लिहितो ऑब्लिक लिहिते म्हण. मन लवकर. लिखती म्हणजे लिहितो ऑब्लिक लिहिते. लिहितो ऑब्लिक लिहिते. हां, आता याचं सांग बरे. वदतीचं सांग. वाचणे. नाही. गीतांजली, वदती म्हणजे काय? बोलणे. बोलतो. बोलतो. बोलतो ऑब्लिक बोलतो. छान छान. ते बोलणे म्हणायचं नाही.
हे क्रियापद आहेत. क्रियापदाच्या मूळ रूपाला धातू असे म्हणतात. समजा आता पठती मधलं पठ असं जर असेल तर पठ म्हणजे वाचणे, वद म्हणजे बोलणे. ठीक आहे, हे नंतर आहे पुन्हा आणखी. आणि यांचे अर्थ लिहिलेले आहेत आपल्याकडे सुंदरपैकी. पुन्हा लिखाण करून घेताना आपल्याला घ्यायचं आहे, जास्ती टेन्शन घ्यायचं नाही. फक्त मला पाहायचं होतं की किती तुमच्या शिकवलेलं लक्षात राहतं. चला आता हा खाल्ला भाग आपण परत पाहूया. ओके, परत म्हणजे उद्याच्या तारखेमध्ये. असंच थोडं 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 दररोज शिकत राहायचं. आणि शाळेत जे शिकवायला लागलेत त्यात जर तुम्हाला काही कन्फ्युजन वाटलं, अडचणीचं वाटलं, तर मला तुम्ही ऑनलाईनमध्ये वगैरे विचारू शकता किंवा फोनच्या माध्यमानं वगैरे विचारू शकता. ठीक आहे, प्रत्येक परीक्षेत आपल्याला आउट ऑफ मार्क्स मिळाले पाहिजे त्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवतो. तुम्हीही तेवढी तत्परता दाखवायची आहे आणि आपल्या आईवडिलाचं, आपल्या गुरुजनांचं नाव मोठं करायचं आहे. ठीक आहे, सोपं आहे बेटा, काही अवघड नाही. ठीक आहे, योग्य वेळी योग्य मार्गदर्शन भेटलं तर कुठलाच विषय अवघड नसतो. सगळ्या विषयामध्ये आउट ऑफ सुद्धा मार्क्स मिळू शकतात. ठीक आहे, चला ओके, शुभरात्री. आपण उद्याच्या गुड नाईट. उद्या 7:20 आपण भेटूया.